भिवंडी तालुक्यातील पिंपलास आणि पिंपळनेर गावाच्या सीमेवर नव्याने उभारण्यात आलेल्या श्री गावदेवी चिनार माता मंदिराला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोमवार 16 मार्च रोजी प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामस्थ मंडळ आणि श्री गावदेवी सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला। दिवसाची सुरुवात मंगलमय वातावरणात अभिषेक आणि होमहवनाने झाली। या मुख्य पूजेचे मानकरी म्हणून गावचे माजी सरपंच श्री भीमा शंकर गायकवाड यांनी सपत्नीक उपस्थित राहून विधिवत पूजन केले। त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे मानकरी माजी उपसरपंच सौ प्रमिला चंद्रकांत पाटील हे होते। संध्याकाळच्या सत्रात आध्यात्मिक रंगाची उधळण पाहायला मिळाली। श्री गणेश हरिपाठ मंडळ पिंपलास आणि जय भोलेनाथ हरिपाठ मंडळ पिंपळनेर यांच्या वतीने सामूहिक हरिपाठाचे वाचन करण्यात आले। टाळमृदंगाच्या गजरात भाविक मंत्रमुग्ध झाले होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंपलास व पिंपळनेरचे सर्व ग्रामस्थ आणि श्री गावदेवी सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। या सोहळ्याला परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो भाविकांनी उपस्थित राहून चिनार मातेचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। व श्री गणेश म्हात्रे यांनी सर्व ग्रामस्थांना श्री चिनार मातेचा प्रथम वर्धापन दिनाचा शुभेच्छा दिला। देवी चिनार माते की जय। गावदेवी चिनार माते की जय। नैवेद्य आपण सर्व जाणतोच की माघ कृष्ण द्वादशी म्हणजे आजचा हा दिवस मागच्या वर्षी या दिवशी आपल्या गावदेवी चिनार मातेच्या नवीन मंदिराचं लोकार्पण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा झालेली होती आणि बरोबर आजच्या या दिवशी त्या कार्यक्रमाला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्तानेच आज आपण गावदेवी श्री चिनार माता मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने इथे साजरा करत आहोत। हा पहिलाच वर्धापन दिन आहे आणि याच्या आताच आपण देवीच्या मूर्तीचा अभिषेक केला
आणि या अभिषेकाचे मानकरी होते पिंपळनेर गावचे माजी सरपंच सो भीमा संजय गायकवाड यांच्या शुभ हस्ते अभिषेक झालेला आहे. आणि आत्ताच इथे ज्या देणगीदाराने आपल्या मंदिरासाठी बहुमोलाची देणगी दिलेली होती त्या सर्व देणगीदारांच्या नामफलकाचे अनावरण आमच्या गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री शार्दुलजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे झालेलं आहे. आणि सर्व ग्रामस्थांच्या आणि देणगीदारांच्या सहकार्याने हे मंदिर उभं झालं आणि त्याचा प्रथम वर्धापन दिन साजरा करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आणि या कामासाठी सर्वांचं मोलाचं असं सहकार्य आहे. त्या सर्वांनाही गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो. गावदेवी चिनार माता मंदिराचा आज प्रथम वर्धापन दिन अतिशय उत्साहाने साजरा होताना आपल्याला दिसत आहेत. बऱ्याच वर्षाची जी प्रतीक्षा होती, जुनं जे गावदेवी चिनार मातेचं मंदिर होतं ते त्याचं नूतनीकरण व्हावं आणि ते नवीन व्हावं ही पिंपळनेर ग्रामस्थांची विशेष करून प्रत्येकाची इच्छा होती. कारण खऱ्या अर्थाने नवसाला पावणारी ही गावदेवी मातेचं मंदिर हे अतिशय श्रद्धास्थान फक्त पिंपळास गावाचंच नव्हे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ह्या मंदिराची हाती आहे. मगाशी गणेश म्हात्रे यांनी सांगितलं आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि कशा पद्धतीने प्रथम वर्धापन दिन आपण साजरा करतोय. एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे आणि एकत्र येऊन काम करणे म्हणजे यश आहे. गेल्या 2 वर्षापासून पिंपळनेरचे ग्रामस्थ आणि सर्व प्रतिष्ठित मान्यवर एकत्र येऊन चिनार मातेचं मंदिर गावदेवीचं मंदिर कशा प्रकारचं चांगल्या सुसज्ज पद्धतीने झालं पाहिजे ही इच्छा प्रत्येकाच्या मनामनात होती. आणि अतिशय भक्ती आणि भावपूर्ण असं प्रत्येकाच्या मनामध्ये होतं का हे मंदिर झालं पाहिजे. आणि या मंदिराचं गेल्या वर्षी याच दिवशी प्राणप्रतिष्ठा मंदिराची मूर्तीची स्थापना झाली होती आणि खऱ्या अर्थाने एक आपली आठवण राहावी या त्या दिवसाची हे मनामध्ये ठेवून आज आपल्या या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शार्दुलदादा म्हात्रे यांच्या हस्ते गणेश म्हात्रेंनी सांगितलं की ज्या या मंदिराच्या उभारणीसाठी ज्या ज्या देणगीदारांनी आपल्या स्व इच्छेनुसार ही देणगी दिलेली आहे त्यांचं देणगी दिलेलं एक नामफलक या मंदिराच्या प्रांगणात व्हावं ही इच्छा होती. आणि आज आपण बघतो ज्या देणगीदारांनी या मंदिरासाठी मदत केलेली आहे, काही अर्थसहाय्य असेल काही वस्तुरूपाने असेल, सर्वांची नावं या फलकावर लावलेली आहे आणि त्या फलकाचं नामकरण आमचे दादा शार्दुलदादा म्हात्रे यांच्या हस्ते झालेलं आहे. मी मनापासून सर्व मंडळ आणि सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. अशा प्रकारचं कार्यक्रम करून एक आगळा वेगळा आदर्श आपण या गावातून इतर गावांना देतो आणि याचंच अनुकरण इतर गावांनीही करावं. काय एकत्र येऊन चांगल्या प्रकारचं आज आपण मंदिर बघतो. अतिशय चांगल्या प्रकारचं काम आणि सुसज्ज अशी इमारत आपल्याला या प्रांगणामध्ये दिसत आहे.